ह्या कांगुन्या, हे फुलोरा. फुलोरा. हे काय म्हणायचं? हे फुलोरा काय? हे काय मग? कळायची फुलं. कळायची फुलं. कळायची फुलं. कळायची फुलं. आपण कांगुन्या आणि काकडी. काकडी. आणि आधी अजून काय काय बांधायचे नाही? कवटाळ काय? कवट्याळ. कवट्याळचं फळ. कवट्याळ नावाचं रानटी फुल असतं, रानटी फळ असते म्हणायचं. बाजारमध्ये उपलब्ध असते ते. आणि अजून कुठली फळं असली तर सीताफळ बांधायची. सीताफळ बांधत आहे, पेरू बांधत होते. आणि शेतकरी वर्गातलं दिडग्याच्या शेंगापर्यंत बांधलं जायचं. दिडग्याच्या शेंगापर्यंत अशा वस्तू सगळं बांधायचं. शेतकरी वर्ग. पण लाईट नव्हतं म्हणायचं. मेणबत्ती हेच साधन होतं पूर्वी. त्याच्यापेक्षा कुठलंही साधन नाही. लेणीची झाडं खांद्या तोडून आणायच्या, त्या दोन्हीकडे बांधायच्या, त्याला फुलं करून बांधायची. म्हणजे जणू काय त्या अंजनीलाच फुलं उगवल्यात अशा प्रकारचे डेकोरेटिंग करण्यात जायचं. आणि आंब्याच्या ढाळी. आता अजून आमच्या गावात अंजनी खूप आलाय. आता मग पोराने भरपूर आणली. एक काठी असायची, त्या काठीला सगळं दाट करून बांधायचं. अजून आंब्या डेकोरेशन करायला हे असायचं, काय म्हणायचं, चौकोनला चारी कोपऱ्याचं करून बांधायचं. गोपात मुलं बांधायचं. काट्यांचं, बेटाच्या काट्याचं मंडपी असं म्हणायचं. मंडपी केली जायची आणि त्या मंडपीला ते बांधलं जायचं सगळं. लाईटची व्यवस्था नव्हती तेव्हा. मंडपीला ते बांधायचं. आणि खुर्ची नाही तर टेबल तिथे ठेवायची. खुर्ची त्रिकोणाची होती. पाणी आलं झालं मग झालं सगळं. तो पण थांबलं.